तर दलवीजी बोला. आज तुमचा हा फायनल फील्ड ट्रिप, ऑफिशियल फील्ड ट्रिप. एवढी वर्ष तुम्ही समुद्रामध्ये केलं काम, एवढी फील्ड केल्यात, कसं वाटतंय तुम्हाला आज? जवळजवळ 40 वर्ष झाली मला ह्या समुद्रामध्ये येऊन, आणि आज माझं हे शेवटची फील्डवर्क आहे. अत्यानंद होत आहे मला, कारण जगातील करोडो लोकांपैकी मी एक आहे की समुद्री सफारी केली. असं सर्वांनाच मिळत नाही, ती गोष्ट मला मिळाली. त्याच्यामुळं मी खूप आनंदी आहे. आणि आजपासून माझा संपर्क माझ्या सर्व शिवोडी स्टाफशी, म्हणजे ऑफिशियली असं फील्डवरती येणं किंवा क्रुजेसवरती जाणं किंवा अशा यांच्याबरोबर गप्पा गोष्टी, मजा मस्ती, सॅम्पलिंग, सगळं आता संपणार आहे. आनंद झाला यांच्याबरोबर काम केलं, पण वाईट वाटतं की यांना सोडून मला आता जावं लागतंय. माझ्याशिवाय ह्यांना यावं लागणार. खूप मला आठवण येईल तुम्हा लोकांची, खूप मनापासून. तुम्ही माझ्यामध्ये इन्व्हॉल्व झाला, मी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, आणि तो जो संबंध होता तो खरोखरच अत्यानंद देणारा होता. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे. थँक्यू. आणि तुम्ही आता हे जे छोटे छोटे पोरं तुम्ही सीओडीमध्ये आम्ही आहेत, त्यांना काय मेसेज द्यायला सुद्धा तुम्ही? मेसेज म्हणजे जेवढं तुम्ही स्वतःला डेडिकेट कराल, म्हणजे जेवढं तुम्ही द्याल त्याच्यापेक्षा डबल टिप्पल पटीनं तुम्हाला मिळेल. पण देणं गरजेचं आहे. ते तुमच्यामध्ये भावना निर्माण करा. तुम्ही देता म्हणजे काम लागणार, पण काम लागणार म्हणून काम चुकारुक ना करणं, कामाशी आपण संलग्न राहणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही इन्व्हॉल्व व्हाल तेवढं त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला मिळेल. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी जेवढं दिलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला मिळलेलं आहे. त्याच्या कितीतरी पटीनं मला सन्मान मिळाला आहे. त्याच्या कितीतरी पटीनं मला ह्या लोकांचं प्रेम मिळलेलं आहे. ते सर्वांनाच मिळेल जर का तुम्ही स्वतःहून इन्व्हॉल्व झाला त्याच्यामध्ये, कामामध्ये. जर का तुम्ही तुमचा स्वतःचा जीव ओतला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फल मिळेल. आणि ते मी स्वतःच्या माझ्या अनुभवावरून सांगतो. तर दलवीजी, मला कसं वाटतं ते सांगतो की आता तुम्ही पुढच्या फील्डला नसणार, तर आजपर्यंत दलवीजी हे आमचे एक आधारस्तंभ होते. सो कोणी उभा असेल की नसेल माहीत नाही, पण दलवीजी एक माणूस तिथे खडा मिळणार ह्याची गॅरंटी होती. आश्वासन होतं आम्हाला की एक माणूस तरी बाबा कितीही रफ असू दे, एक माणूस तिथे उभा असणार. हे आता जी ही आहे ती एक भीती निर्माण व्हायला मला आता गरज लागली आहे की पुढच्या वेळी हे नसणार. सो आमची रिस्पॉन्सिबिलिटी आणखी पण वाढून जाणार आहे या सगळ्यामध्ये. तरी तुम्ही फिजिकली नसणार दलवीजी, तरी आमच्या मनात आणि तुमचा पाठिंबा आमच्याशी सदैव असेल. आणि मी ऑल द बेस्ट म्हणतो तुमच्यासाठी, जे तुमचं आता नवीन पुढचं सेकंड हे म्हणतात त्याला, सेकंड इनिंग्स म्हणतात त्याला, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट म्हणतो. थँक्यू सर. समुद्र बघा, या समुद्राच्या मध्यंतरी मी उभा आहे. चारी बाजूला नुसतं पाणीच पाणी आहे, आणि या पाण्यामध्ये आज माझी शेवटची सफारी चालू आहे. मला अत्यानंद होत आहे आणि वाईटही वाटत आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.